विता पायी जीव थोडा। सहज बोलणे हितोपदेश करोणी सायास शिकविती। काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेविता पायी जीव थोडा। तुका म्हणे वत्स धेनुयेचे चित्ती तैसे मज हे ते सांभाळित। काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा। पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका। समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननिहितपानिं मंडनं मंडनानां। तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा परादं। वीतम वा सर्वमितशमस्व जय जय करुणाते श्री महादेव शंभो। जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका। एका जनार्दनी तुमचा दास त्याशी आस पुरवावी। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती। संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज। वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं। सोनोपंत तथा गुणिजनतया मामासे बोलती। नामे शंकर शंकरा शुभकरानी संग जो संगती। पुण्यश्लोकीचा पुण्यनगरीचा हिरा खरा शोभतो। ऐशा संतवरा शुभकरा दांडेकरा वंदितो। विठला 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 काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती। काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त वेळी भगवत चिंतना करता कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला घेतलेला अभंग महान भगवत भक्त देहूचे सुप्रसिद्ध श्रीमंत साधू वैराग्य राग ऋषी लोकमान्य राजमान्य देवमान्य संतमान्य जगद्गुरु तुकोबराय महाराज यांचा चार चरणाचा संतांनी जीवावर वा देवावर ह्या जगतावर केलेल्या उपकाराचं प्रतिपादन करणारा अभंग आहे। अभंगाचा भाव सर्वांच्या परिचयाचा आहे। हे अभंग जवळजवळ संप्रदायाच्या परिचयाचा आहे। काय सांगू आता संतांचे उपकार। काय हा प्रश्न चिन्ह महाराजांच्या समोर उभा राहतो आणि कुठल्या अंगाने मी त्यांचा उपकार सांगू अशी उपकाराची शब्दातीत भाषा जगद्गुरु तुकोबराय संत मांदियाळीची करतायत। अभंगाच्या निरूपणाचा भाव सुंदर आहे। पवित्र धरणाम पुण्य पावन क्षेत्र विदर्भ प्रांतामध्ये श्री रामनगर विहीगाव या ठिकाणी आपण सर्व उपस्थित मातृवर्ग पितृवर्ग बंधुत्व प्रेम करणारे सर्व गुणीजन टाळकरी मंडळी
मृदंगाचार्य, गायनाचार्य, विनेकरी, चोपदार, आयोजक, नियोजक, अन्नदाते, मंडप, साऊंड सिस्टीम सर्वांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो. ऐका, आजच्या ह्या संकीर्तन सेवेसाठी बऱ्याच दिवसाने आदरणीय हरिभक्त परायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू बालाजी महाराज यांची भेट झाली. त्यांना वंदन करतो. त्यांच्या शेजारी आदरणीय नवनाथजी महाराज आहेत, त्यांनाही वंदन करतो. आणि आदरणीय मृदंगाचार्य ऋषिकेश महाराज यांनाही वंदन करतो. सर्व टाळकरी मंडळी सगळ्यांना वंदन करतो. आदरणीय गुरुवर्य प्रातस्मरणीय पूजनीय पाचपूर बाबा यांच्याद्वारा, आदरणीय विठ्ठलदादा यांच्याद्वारा आणि मंगेश भाऊ यांच्याद्वारा, आपल्या सर्वांच्या द्वारा ही संकीर्तन सेवा माझं पामराच्या वाट्याला आली. हे माझं मी परम भाग्य समजतो. त्याचं कारण आहे, सेवा दररोजच आहे, पण आजच्या सेवेचं विशेष असं आहे, शेगाव निवासी आदरणीय बाबांच्या दरबारामध्ये म्हणजे गजानन बाबांच्या सेवेमध्ये पूजनीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थी मालिकेतल्या प्रथम बॅचचे प्रथम विद्यार्थी आदरणीय भोजने बाबांच्या पावन सानिध्यामध्ये आदरणीय गुरुवर्य प्रातस्मरणीय पाचपूर बाबांच्या शिरला नेमाने ह्या आश्रमाच्या शेजारी आणि सर्वांच्या अनुकंपेनं चालत असलेला हा नामसप्ताह आणि या नामसप्ताहातली आजची 5व्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली. महाराज आज विशेष पर्व का आले? काय पर्व का आले? आज गोरोबा काकांची पुण्यतिथी आहे. विठाला विठाला वैराग्याचा महामेरू तो हा गोरा कुंभारू. महाराज सामान्य नाही गोरोबा काकांचं जीवन, म्हणून आज संतपर प्रकरणातील अभंग घ्यावा या दृष्टीने त्यांनी आपल्यावर केलेल्या उपकाराचं काहीतरी प्रतिपादन करता यावं म्हणून आजच्या अभंगाची रचना. विठाला विठाला काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. महाराज संत आणि संतांनी केलेला जीवावर उपकार, या उपकाराची भाषा महाराज आजच्या अभंगामध्ये करतायत. उपकार 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 म्हणजे हा शब्द नेमके आपल्या कानावर बालपणापासून येतोय. नेमकी याचं विवचन काय, विवरण काय? महाराज संतांनी उपकार केला ही तर फार पुढची बाजू आपल्याला समजेल ना समजेल. मुळात जीव जन्माला येण्याच्या अगोदरच त्याच्यावर उपकार सुरू होतात. आईच्या गर्भामध्ये जीव स्थित झाला, उपकाराची परिभाषा सुरू होते. महाराज आम्ही गर्भात असताना आमच्या आईला कोणी जर मदत केली असेल तर समजायचं आपल्यावर उपकार सुरू झाला. आम्ही जन्माला आलो, जन्माला आल्यानंतर आम्हाला गणगोत्र मामा मावशी काय असेल सगळ्यांनी वाढवलं असेल, त्यांचा सुद्धा आपल्यावर काय उपकार आहे. आम्ही शाळेत गेलो असेल, त्या शिक्षकांनी आम्हाला शिकवलं, आमच्यावर उपकार आहे. पण या जगतात सगळ्यात मोठा उपकार आईचा सुरुवातीला होतो. कारण आई सांगते आपल्याला, हे तुझे बाबा आहे, हे तुझे काका आहे, हे तुझे मामा आहे, हे विगावे, हे रामनगर आहे, हे आटाळी, हे शेगावे, हे खामगावे, हे नांदुरा आहे, हे सांगणारी कोणी सुरुवातीला आई. हजार प्रश्न मुलाने विचारू द्या, आई उत्तर देते. म्हणून सगळ्यात मोठा उपकार आईचा आहे. आईनंतर वडिलांचा उपकार आहे, नंतर गणगोत्र, इष्ट मित्र, सगळे सोयरे. मनुष्य जसा जसा वाढत जातो. सांगू का महाराज, रस्त्याने गाडी चालवत असताना जर आपण विचारलं असेल, दादा खामगाव किती किलोमीटर आहे, जर त्याने आपल्याला ते अंतर सांगितलं असेल तर सांगणाऱ्याचा सुद्धा आपल्यावर काय झाला, उपकार झाला. एवढ्यावर थांबत नाही. बसमध्ये तुम्ही प्रवासी आहात आणि तुम्ही उभे आहात आणि एखाद्या प्रवाशाने तुम्हाला जर जागा करून दिली असेल तर त्याचा सुद्धा काय उपकार मानावा लागतो. पण ऐका, हे सामान्य उपकार आहे. जीवाच्या अहिताच्या दृष्टीनेही काही उपकार असतात, पण आत्महिताच्या दृष्टीने जो उपकार आहे तो श्रेष्ठ उपकार जाणा. आणि तो श्रेष्ठ उपकार संतांनी केला. विठाला विठाला तुम्ही म्हणाल नेमकी उपकार उपकार संतांनी उपकार केला आणि उपकार जाणलाच पाहिजे का? जर उपकार जाणला नाही तर अडचण काय येते? महाराज शास्त्रामध्ये 2 शब्द प्रवाद आहे, एक कृतज्ञ आहे आणि एक कृतज्ञ आहे. कोणाला कृतज्ञ म्हणायचं? जो उपकार जाणत नाही, केलेल्या उपकाराची आठवण ठेवत नाही, त्याला काय म्हणा?
कृतज्ञ म्हणा आणि जो उपकाराची जाणीव ठेवतो त्याला कृतज्ञ म्हणा. ऐका, एक प्रकरण पंचतंत्रामध्ये फार छानसं येतं. पंचतंत्रामध्ये गोड कथा येते. एक फार मोठं राज्य आहे. त्या राज्यामध्ये एक न्याय प्रणालीला सांभाळणारा राजा आहे. त्या राज्यामध्ये संपूर्ण वेदांताची शास्त्राची चर्चा होते. अलबेल आहे, कोणालाही दुःख नाही. पशु पक्षी गायी गुरं ढोरं वेली सगळे आनंदाने नांदतात असं राज्य आहे. आणि त्या राज्याला वनीकरणे चारही बाजूने, जंगलाचे रस्ते आहेत. एक दिवस असं घडलं, एक पांतस्थ प्रवासी त्या प्रवासाला लागलेला असताना जंगलामध्ये सायंकाळ झाली की रस्ते हरवल्या जातात. काय होतं? रस्ते हरवल्या जातात. सायंकाळ झाली का रस्ता कळत नाही, जंगलातल्या पायवाटा कळत नाही. त्या दृष्टीनं तो प्रवासी निघालेला आहे. आणि निघाल्यानंतर सायंकाळ झाली, रस्ते हरवल्या गेले, चुकल्यासारखा झाला. शांत खिन्न मनाने एका वृक्षाखाली बसला. त्यावेळेस त्या ठिकाणी राजहंस पक्षी होता. तो सामान्य नव्हता, त्या राज्याच्या राजकारभारातला राजपंडित्य मिळवणारा तो राजहंस होता. त्याला राजाने महाल वगैरे सगळं करून दिलं होतं. त्या राजहंसाने त्या पांतस्थाला, त्या प्रवाशाला विचारलं, कुठे चाललात तुम्ही? त्यांनी सांगितलं, काही नाही, प्रवासी आहे, चुकलोय. म्हणले, काही नाही, चुकले असाल तर मृत्यू लोकातला नियम आहे, अतिथी देवो भव, आचार्य देवो भव, मातृदेवो भव, पितृदेवो भव. अतिथी देव आहे आणि आम्ही तुमची पूजा केली पाहिजे. म्हणून यथामती यथावका, सुंदर पद्धतीनं कंदमुळं, पाणी सर्व त्या व्यक्तीने, त्या राजहंसाने त्या अतिथीला पुरवलं. ऐका बरं, उपकार आणि अनउपकार मी सांगतोय. त्या ठिकाणी त्या राजहंसाचा कितीतरी उपकार झाला. ज्या ठिकाणी काहीच नाही त्या ठिकाणी त्याने अन्न दिलं, पाणी दिलं, सर्व दिलं. तरी सुद्धा त्या व्यक्तीने मानव निर्मित सृष्टीतला तो होता आणि त्या ठिकाणी त्याने गडबड अशी केली. रात्र झाली, दुसरा दिवस उगवला. 2 दिवस त्या ठिकाणी त्या अतिथीने पूर्ण मुक्काम केला आणि निघण्याची वेळ झाली. त्या अतिथीने सांगितलं, येतो गड्या, छान आमचा सत्कार केला, छान सुंदर आमची यथोचित अशी पूजा केली, भोजन दिलं, प्रसाद दिला. म्हणले, एक काम कर. आता ऐका, मानवाची बुद्धी आहे, ती पशुची पक्षाची बुद्धी होती. त्या व्यक्तीला काही पावलं गेल्यावर एक आठवणीत आलं. म्हणले, आज ह्या ठिकाणी राजहंस आपल्याला भेटला, हा राजहंस उद्या भेटेलच असं नाही. जंगलाला ओलांडण्यासाठी किती दिवस लागतील? म्हणले, 5 दिवस लागतील. त्याने विचार केला. कोणी? त्या माणसाने. म्हणले, आपल्याला जंगल ओलांडून जायचंय, एवढं मोठं जंगल ओलांडत असताना 5 दिवस जाणार आहे. 5 दिवसामध्ये आपल्या ठिकाणी भूक लागल्यानंतर आपल्याला अन्न नाही, काय करावं? महाराज त्याच्या मनात येऊ नये असा वाईट विचार आला आणि त्याने राजहंसाला सांगितलं, ए राजहंसा, माझ्या जवळ आहे. म्हणले, का? म्हणले, फार गोड सेवा केली तू, मला तुला आलिंगन द्यायचं. म्हणून राजहंस आता असं आहे, सज्जन माणसाची म्हणजे दुर्जनाची बुद्धी सज्जन माणसाला कळत नाही. त्या ठिकाणी जवळ घेतलं. आता मानव स्पर्श झाल्यानंतर तोही एकदम समाधी अवस्थेमध्ये त्याने डोळे मिटले. ही अवस्था त्या माणसाने बघितली आणि मानेवरती हळूच हात उजवा फिरवत असताना डाव्या हाताने मानेच्या बाजूला हात नेला आणि दुसरा हात पंखाच्या बाजूला नेला आणि बघता बघता एकदम जोराने मान पिळली आणि राजहंसाला गतप्राण केलं. कोणी केलं? माणसाने केलं. एवढ्यावर ती व्यक्ती थांबली नाही, नराधम होता तो. त्याने धारधार असा दगड आणला आणि राजहंसाचा संपूर्ण प्राण घेतला आणि रक्ताच्या थारोळ्यात राजहंस पडला. राजहंसाचं मांस घेऊन तो प्रवासाला लागला. आता ऐका, इकडे राज्यामध्ये राजहंस 4 दिवस झाले आला नाही, ही चिंता त्या राजाला लागली. म्हणून राजाने काही रक्षपाळ त्या ठिकाणी सोडले. रक्षपाळांनी बातमी दिली, राजेसाहेब, राजहंसाच्या राजमहाला पुढे रक्ताचं थारोळ आहे, पंख पहुडलेले, म्हणजेच कोणीतरी त्याचा घात केला असेल. राजाने सांगितलं दूर गेला नसेल. रक्षपाळांनी सैन्याला आदेश केला आणि सैन्य संपूर्ण राज्यात विस्तारलं. पकडलं त्याला, सापडला तो, कबुली दिली त्याने. राजेसाहेब, नको ती चूक माझ्याकडून झाली. संपूर्ण राज्यातून हाहाकार होता आणि एकच शब्द होता,
याला भर चौकामध्ये फाशीची शिक्षा द्या, नाहीतर आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याला मारतो, अशी सगळी घोषणा झाली. पण घोषणा झाल्यानंतर राजाने सांगितलं, कितीही जरी मोठा गुन्हेगार असला तरी मला राजा ह्या शब्दाने त्याच्या दोन्ही बाजू ऐकाव्या लागतील. ऐकून घेतलं राजाने. राजाने सांगितलं, तुला मृत्यूदंडाची शिक्षा आहे. ज्या पद्धतीने राजहंसाचे तुकडे याने केले तसेच याचेही तुकडे करा. तसेच तुकडे केले आणि गावाच्या वेशीच्या बाहेर फेकून दिले. 8 दिवस झाले, 9 दिवस झाले आणि राज्याच्या चारही बाजूने दुर्गंध सुटला. राजाने विचारलं, प्रधानजी दुर्गंध कशाचा? म्हणले, जी व्यक्ती तुम्ही मारण्यासाठी सांगितली त्याचं मांस कुजलं नाही. त्यांनी सांगितलं, असं कसं? उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. या मृत्यू लोकाचा नेहमी महाराज नाश पावणं. असं जर असेल आणि शरीर जात आगवे, हे नाशिवंत स्वभावे म्हणून तुवा झुंजावे पंडुकुमारा, ही जर ज्ञानोबरायांची भाषा असेल तर 100% त्या ठिकाणी पंचमहाभौतिक हे घटके, हे पृथ्वी आप तेज वायू आकाशामध्ये झिजले पाहिजे, नाचले पाहिजे. का नाचले नाही? म्हणून त्या ठिकाणी परीक्षण झालं. सगळ्यांच्या ठिकाणी कुत्र तोंड लावत नव्हतं, पशुपक्षी जवळ येत नव्हते. चांडाळ जात असते, जे कुत्र्याचं मांस भक्षण करतात त्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं, बघा बरं आता ऐका, कुत्र्याचं मांस भक्षण करणारे चांडाळ समाजाच्या माणसांनी ते असं मांस घेतलं आणि दूर फेकलं आणि त्यांनी सांगितलं, राजे साहेब आम्हाला विटाळ झाला. ऐकताय ना तुम्ही? विटाळ कोणाचा कोणाला झाला? जे कशातच सोहळ्यात नाही ते म्हणतात आम्हाला याचा काय झाला? विटाळ झाला. त्यावेळेस राजाने विचारलं, असं का? म्हणले, त्याचं कारण असं आहे, केलेल्या उपकाराची जो जाणीव ठेवत नाही त्याचं मांस आम्हीच नाही, ह्या त्रिभुवनामध्ये त्याला म्हणजे त्याची रक्षा होणार नाही, त्याची झीज होणार नाही किंवा त्याला मुक्ती वा मोक्ष नाही. कारण का? त्याने उपकाराची जाणीव ठेवली नाही. म्हणून जीवनामध्ये जर आपल्याला मुक्तीप्रधानता, यशप्रधानता पाहिजे असेल तर केलेल्या उपकाराची जाणीव ठेवावी. याला कृतज्ञ म्हणतात. विठ्ठला 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 जगद्गुरु तुकोबराय महाराज म्हणतात, आम्ही मृत्यू लोकात आल्यानंतर महाराज प्रत्येकाने आमच्यावर उपकार केला, देवाने सुद्धा उपकार केलाय महाराज आमच्यावर, पण संतांनी केलेल्या उपकाराची उंची विशेष आहे. महाराज उपकार म्हणजे नेमके असा काय उपकार केला हो तुमच्या संतांनी तुमच्यावर? म्हणले, ते उपकार मी मुखाने सांगू शकत नाही. विठ्ठला विठ्ठला म्हणले, जे आमच्या माय बापाने आमच्यावर उपकार केले नाही ते उपकार सुद्धा संतांनी आमच्यावर. उपकार सांगू मी काय, केले उपकार सांगू मी काय, बापन करी ऐसी माया, आपण करी ऐसी माया, अंगे देखिले माया, दिले अक्षय अभय दान, दिले अक्षय अभय दान का, दिले अक्षय दान का दिले. केले उपकार सांगू काय, बाप न करी ऐसी माय, धर्मे त्यांचे देखिले पाय, दिले अक्षय अभय दान गा. महाराज माय बापाने सुद्धा उपकार केले नाही, एवढे उपकार कोणी केले? संतांनी केले. महाराज आताच तुम्ही बोलले ना, आईचे उपकार मोठे, 100%. पण माय बाप सांभाळे ती लोभा कारणे वाढवी ती. महाराज माय बाप सरपेन की बोका म्हणलंय महाराज ज्ञानोबरायांचं प्रमाणे. कवणाचे माय बाप कवणाचे गणगोत, मृग जळवत जाईल रया. तुम्ही म्हणाल माय बापाचे उपकार जाणायचे का नाही? जाणायचेच, परंतु संतांच्या उंचीमध्ये माय बापाचे उपकार कमी पडतात. त्याचं कारण माय बापाच्या समोर तुमच्या प्रति लोभ वा स्वर्थ 100% आहे. बाप मुलावर प्रेम करतो, माझा वंश वाढवेल म्हणून. आई मुलावर प्रेम करते,
हा जन्माला आल्यामुळे मला आई ही उपाधी मिळाली म्हणून प्रेम आहे. पण संतांच्या प्रेमामध्ये उपकारामध्ये निस्वार्थ निष्काम आणि निस्पृहता आहे. म्हणून संतांच्या प्रेमाची वा उपकाराची उंची विशेष आहे. म्हणून संतांनी केलेले उपकार विशेष. म्हणून बाप न करी आईसी माय. महाराज अजूनही व्याघात येतोय तुमच्या बोलण्यात. कसा व्याघात येतोय महाराज? आईचे उपकार हे थोर आहे. 100% 9 महिने 9 दिवस सांभाळते, 9 वर्ष त्याला मोठा करते, ह्या जगाचा परिचय करून देते. तरी सुद्धा संतांचा उपकार हा मोठा मानतात 100%. महाराज मायबापाने उपकार केले यात नवल नाही. वेदाचे सुद्धा उपकार आहे ना. अहितापासून काढिती हित देवनी वाढविती नाही श्रुती पुरवती माऊली जगा. महाराज वेदाचे सुद्धा उपकार आहे, आई वडिलांचे सुद्धा उपकार आहे. पण त्या उपकारामध्ये कुठेतरी संकोच येतो आणि संतांच्या उपकारामध्ये व्यापकता येते. विठ्ठला 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 विठ्ठला. जगतामध्ये सगळ्यात 3 उपकार प्राधान्य. एक पितृऋण आहे, एक देव ऋण आहे आणि एक ऋषी ऋण आहे. पितरांचं ऋण फेडावंच लागतं, वंशवृद्धीने ते फेडतं. तुम्ही पितरांची वंशवृद्धी सांभाळली, त्यांची कुलपरंपरा सांभाळली का पितरांचं ऋण फेडतं. महाराज देवाचं ऋण आहे, महाराज भगवंताचंच ऋण आहे आपल्यावर. का हा देह त्या भगवंताने आपल्याला दान दिलाय. महाराज दान जेने हा जीव दिला दान, जीव दिला दान, दयाचे करीना चिंतन, जगत जीवन नारायण, जगत जीवन नारायण, गायिना गुण दयाचे, गायिना गुण दयाचे, गायिना गुण दयाचे, गोया भिवरे जातीरी, गोया भिवरे जातीरी, गोया भीमरे जाती, गोया भीमरे जाती. जेने हा जीव दिला दान तयाचे करीण चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. महाराज भगवान परमात्म्याने आपल्याला हा जीव काय केलाय? दान केलाय. म्हणून कोणाचे गुण गायचे? देवाचेच गुण गायचे. भगवंताचे गुण गायले का उपकाराची परतफेड देवाची होतेच. ऐका यशस्वी अवतारी ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साई गुणवरी वस्ती जेत. म्हणून तो भगवंतो त्या गुणाचा गुणानुवाद केला की भगवंताच्या ऋणातून तुम्ही उत्तीर्ण होणार आहे. त्याचं नामस्मरण केलं, देवाच्या ऋणातून उत्तीर्ण होणार आहे. उपकाराची भाषा आहे भगवंताची सुद्धा. महाराज देव 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 नेमकी म्हणजे देव आहे तरी कोण? देव सगळ्यांचा मालक. जशा माता भगिनी कपाळावरती कुंकू लेते कोणाच्या नावाने? मालकाच्या नावाने. पायामध्ये जोडे कोणाच्या नावाने? मालकाच्या नावाने. हातामध्ये बांगड्या आहे कोणाच्या नावाच्या? मालकाच्या नावाच्या. गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे कोणाच्या नावाचं? मालकाच्या नावाचं. महाराज गळा हिचा आहे, मालकी त्याची आहे. कपाळ हिचं आहे, मालकी त्याची आहे. पाय हिचे आहे, मालकी त्याची आहे. महाराज असं जर असेल तर भगवान परमात्म्याच्या ह्या विश्वामध्ये सुद्धा तसंच आहे. महाराज हात त्याने दिले पण त्याचं भजन करण्यासाठी. मुख त्याने दिलंय त्याचं गीत गाण्याकरता. पाय दिले त्याने त्याची तीर्थयात्रा करण्यासाठी. हे जर केलं तर देवाच्या उपकारातून आम्ही 100% उत्तीर्ण होऊ शकतो. भगवंताचे उपकार जाणा. विठ्ठला विठ्ठला जर ना अजून सांगू का? विनोदाने गुरुवर्य शांती ब्रह्म कुरेकर बाबा सांगतात पाठात. बाबा म्हणतात, कबीरजीचा दृष्टांत बाबा नेहमी सांगतात. बाबा म्हणतात, बाबांची ती पद्धत, सांगण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत फार गोड आहे. बाबा म्हणतात, कबीरजी आणि कमलदासजी दोघं पिता पुत्र आहे आणि गुरु शिष्य आहे. रस्त्याने चालले, शांत वातावरण आहे. अचानक 2-4 महिला एकत्र येताना पाहिल्या आणि एकदम खदखन हसले कबीरजी. कमालजीने विचारलं, का हसले बाबा? म्हणले काहीच नाही. म्हणले हसू का हसले आम्हाला उत्तर द्या. म्हणले माता भगिनी दिसल्या म्हणून हसले. म्हणले आपण साधू आहात, कामिनी कांचनाचा त्याग केला पाहिजे आणि स्त्रीकडे पाहून तुम्ही हसता.
म्हणले कमाला ते त्यांच्याकडे पाहून हसलो, पण का हसलो हे विचार ना. म्हणले का हसला बाबा. म्हणले अरे कमाला, येणाऱ्या 4-5 महिला आहे, त्या 5 महिलांपैकी एका महिलेच्या नाकामध्ये नथनी आहे म्हणले. काय त्याच्यामुळे मला हसू आलं. कमाल म्हणले आईला तर करता नाही आली तुम्हाला. म्हणजे कोणाच्या? त्यांच्या आईला, म्हणजे कमालजींच्या. जगाने केली आहे का हसण्याचा अधिकार आहे तुम्हाला. म्हणले कमाला त्याहीमुळे हसत नाही रे, जरा पुढचं ऐक ना. म्हणले तिची चर्चा ऐक जरा, चर्चा. मग चर्चा जवळ जाऊन कमालजीने ऐकली. सगळ्या गावाला ती सांगत होती, बाई ग माझ्या मालकाने मला नथ केली. इकडे मालकच म्हणता का वेगळा शब्द आहे काही? हा, बालाजी महाराज मालकच ना, आमच्याकडे गडी म्हणतात. हा म्हणले मालक, हा मालकच म्हणतो आमच्याकडं. ऐका, मालक बाई ग माझ्या मालकाने मला काय केली, नथ केली. सगळं गावभर ती सांगत फिरली, सर्व गावाला ती सांगते. आता कमालाला दिलेलं उत्तर कबीरजींनी फार गोड. म्हणले कमाला ऐकलं का काय सांगते. म्हणले ती म्हणले सगळ्या गावाला सांगते, बाई ग माझ्या मालकाने मला काय केली, नथ केली. कमाला म्हणले मला त्याच्याच मुळे हसू आलं. सगळ्या गावाला वर तोंड करून सांगते, माझ्या नवऱ्याने माझ्या मालकाने मला नथ केली. पण एकदा तरी तिच्या मनात येतं का रे, ती नथ घालण्यासाठी नाक माझ्या देवाने दिलं. विठाला विठाला जिस यार ने नथनी दी उसे वो नार स्मरे बारंबार. जिस यार ने नाक दिया उसे भूल गई गवार. गवार म्हणलंय देवाने 100 वेळा म्हणा हरकत नाही, पण एकदा म्हणा ना त्याच आहे म्हणून. आमची अडचणी आम्ही म्हणत नाही त्याच. मला गायन दिलंय, अरे मी माझा प्रयत्न आहे, पण गळा त्याने उतरवलाय ना. हातामध्ये बोल दिले, ताल आलाय, सगळं आलंय, हे माझे प्रयत्न आहे, पण त्याच्यामध्ये सम लय ताल आणणारा संवाद करणारा तो आहे ना. मी बोलतोय व्यासपीठावर, माझा थोडाफार अभ्यास असेल, पण त्या अभ्यासाची ह्या व्यासपीठावर जुळवणूक करण्याचं काम त्याचं आहे. ही सगळी त्याची सृष्टी आहे. हे जाणलं की 100% देवाच्या उपकारातून उत्तीर्ण होतो. विठ्ठला कविता धनी वेगळाचे, हे कविता धनी वेगळाचे, ही कविता धनी वेगळा. हॅलो हॅलो. ही कविता धनी वेगळा. साळुंकी मंजूळ बोलत सेवानी, साळुंकी मंजूळ बोलत सेवानी, ही कविता धनी वेगळाची, ही कविता धनी वेगळाची. साळुंकी मंजूळ बोलत सेवानी, साळुंकी मंजूळ बोलत सेवानी, ही कविता धनी वेगळाची, ही कविता धनी वेगळाची, ही कविता. जगद्गुरु तुकोबराय महाराज म्हणतात, आपुल्या बळे नाही मी बोलत, सखा भगवंत वाचा त्याची, साळुंकी मंजुळा बोलत सेवानी, शिकविता धनी वेगळाची. भगवान परमात्मा हे करतो, ही भूमिका अंतकरणात ठेवली का समजायचं देवाचे ऋण जाणले, पितरांचे ऋण जाणले, पण ऋषींचे ऋण जाणत असताना जगद्गुरु तुकोबराय महाराज म्हणतात, नेमकी काय केल्याने त्या उपकार मला जाणता येतील, ही भाषा मला कळत नाही. म्हणले महाराज नेमकी ऋषींनी उपकार केले काय हो, ते सांगण्यासाठी जगद्गुरु तुकोबराय जगाला सरसावले. त्यांची वाकसिद्धी प्रगट होते, पण शब्द सर्व येत आहेत, पण कंठामध्ये अडकतायत. त्यांना ते उपकार सांगताच येईना, म्हणून काय ह्या शब्दाने प्रश्न केला अभंगाचं पहिलं. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे
सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. महाराज काय सांगू म्हणले, कसं सांगू तुम्हाला. महाराज हा काय शब्द आहे ना, हा शास्त्रामध्ये अनेक अर्थाने आलेला आहे, पण आजच्या अभंगामध्ये प्रश्नार्थक शब्दाने आलाय. कधी कधी हा काय शब्द उद्गारवाचक येतो, कधी हा काय शब्द हीनवाचक येतो, कधी हा काय शब्द उद्धारवाचक येतो, तर कधी कधी हा शब्द आश्चर्यवाचक येतो. काय हा शब्द कितीतरी प्रमाणाने सांगता येईल. महाराज आजचा जो शब्द आहे हा प्रश्नार्थक शब्द आहे. तुम्हाला कितीतरी अंगाने सांगतो ऐका. अवघडे बरं का. आता हीन पद्धतीनं काय माय गेली होते भूतापाशी, म्हणजे एकनाथ बाबांना राग आला आणि हीन पद्धतीनं सांगितलं काय माय गेली होते भूतापाशी, किंवा काय नपुसका पद्मिनीचे सोहळे वांजेची डोळे कैसे होती अंधा पुढे दीप खराशी चंदन सर्पा दुग्धपान करू नये. काय हा शब्द हीन पद्धतीनं आला. कधी कधी जीवाच्या ठिकाणी माझा उद्धार झाला पाहिजे, मला देव मिळाला पाहिजे, म्हणजे कशाने माझा उद्धार होईल याच्यासाठी सुद्धा काय हा शब्द उद्धार पावेन कायमी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. सांगा संत जन करा समाधान चित्त काय मी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण ऐसे सांगा तुम्ही संत जन करा समाधान चित्त माझे. काय हे खंडैल कर्म पारुष्यतील धर्माधर्म कासयाने कळेल हे वर्म म्हणून बहुश्रम वाटत असे. काय हा शब्द उद्धारवाचक, काय हा शब्द हीनवाचक, कधी कधी हा काय शब्द आश्चर्यवाचक येतो. बरं का बालाजी महाराज. एक गवळण यमुनेच्या तीरावरती गेली. पहाटे पहाटे 8 वाजलेले होते. नाही चुकलो का मी. पहाटे किती वाजलेले असतात इकडे? 5ला पहाट होते का बरं? 5ला तर 5 नाही, आता अलीकडे सगळ्या माता भगिनींची पहाट 8ला आहे म्हणून. आणि इकडे असेल आमच्याकडलं सांगतोय, जाऊ द्या. ऐका काय सांगत होतो. हा पहाटे पहाटे गवळण पाण्याला निघाली. ती ज्ञानोबारायांची गवळण होती, ती बोबडी होती. ती गवळण पाण्याला गेली आणि पाण्याहून येत असताना तिला जपी तपी त्यागी संन्यासी महानुभाव मुनी बैराग्यांना जो एकदा भेटत नाही, सवत नाही, स्मरत नाही, तो वैकुंठीचा राणा मोर पंख घातलेला खांद्यावर कांबळी टाकलेला तिने पाहिला आणि तिला काय हा शब्द सुचला महाराज. विठाला विठाला काय सांगू तू ते बाई काय सांगू तुझे काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे. जात होते यमुना पानिया वातेत भेटला सावला. डोईवल टोपी मैल पुच्छाचे खांद्यावली कांबला. काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे काय सांगू तुझे बाई काय त्याने माझी केली तवाली मग मी तेथून पलाली. पलता पलता घतलून पलले डोईचे घागल फुतली. काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे. हा 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 बस आता गवळण जास्त बोबडी होईल. ऐका म्हणजे महाराज अचानक बोबडा नाही झाला बरं का. ती गवळण बोबडी होती. ज्ञानोबाराय रूपी ती गवळण होती. ज्ञानोबाराय महाराज म्हणतात काय सांगू तू ते बाई काय सांगू तू ते ग. जात होते यमुना पानिया वातेत भेटला सावला. कारण का मला आश्चर्य झालं. अरे जो कोणालाच मिळत नाही, सहजा तो स्वप्नात येत नाही, ज्याची अनुभूती कोणाला नाही,
हजार वर्ष तपश्चर्या केली, गिरीकिंदरामध्ये दाढ्या जटा वाढवल्या. महाराज एवढे तप करून तो कोणाला मिळाला नाही. तो वैकुंठीचा शारंग पाणी मला सहज पहाटे भेटला, म्हणून तिला आश्चर्य झालं. म्हणून काय हा शब्द, मला फक्त काय शब्द सांगायचा आहे. म्हणजे आश्चर्यवाचक काय, हीनवाचक काय, कधी कधी काय नो हे केले विका चिंतिता विठ्ठले. महाराज हा काय शब्द अनेक अंगाने येतो, तसा आजच्या अभंगामध्ये हा काय शब्द. काय सांगू आता संतांचे उपकार. काय हा शब्द या ठिकाणी जो आला तो प्रश्न पडलाय. प्रश्न पडतो महाराज. ज्या वेळेस प्रश्न पडल्यानंतर सुचतच नाही याला उत्तर काय द्यावं, त्यावेळेस काय सांगू. उदाहरण आता अजून काय सांगू, हा शब्द सांगू का जरा विनोदाच्या शैलीमध्ये. जुना काळ आहे, जुन्या काळामध्ये लग्न झालेलं आहे, आताही लग्नच होतात. लग्न झालेलं आहे, लग्न झाल्यानंतर दोघंही पती पत्नी फिरून आले, सर्व झालं, संसार सुरू झाला. संसार सुरू झाल्यानंतर असा चांगला कोणासारखा, विनेकरी बाबांसारखा असा बिचारा चांगला तब्येतशीर नवरदेव होता. म्हणजे आता ते नवरदेव नाही, तसे नवरदेव आता दिसतात, ते अजून काही वेळेस करायचं नाही. पण त्यांच्या ऐका, छान पद्धतीनं त्यांची तब्येत आहे. आणि नवरदेव महाराज लग्नाच्या वेळेस असा होता, पण 6 महिन्याने तो बालाजी महाराजांसारखा झाला, बारीक झाला असा. आणि नंतर मित्रांनी विचारलं, काय रे म्हणले, एवढी सगळी तब्येत होती, 6 महिन्यामध्ये सगळं आयतं आता मिळतंय तुला, तब्येत घसरली काय, तुला म्हणले धर्मपत्नी मिळाली, सगळे संस्कार व्यवस्थित आहे. तो म्हणला काय सांगू आता, बस मला एवढं सांगायचं. तो म्हणला काय म्हणला, अरे म्हणजे मला आता तुला जे सांगायचंय ते सांगताच येणार नाही एका शब्दात. तेव्हा काय सांगू आता, हा काय सांगू शब्द अनेक अंगाने येईल बरं का. उदाहरणार्थ माता बहिणी आहे. आता हेच उदाहरण जरा बदलून घेऊ. म्हणले काय झालं, जुन्या काळामध्ये, जुन्या काळात कशाला, आत्ताच्याच काळात घ्या, कशाला जुन्या काळात जायचं. आपल्या गावात राहतात विदर्भामध्ये सगळी गोड मंडळी, हरिपाठ होतो मंदिरामध्ये दररोजचा. सायंकाळच्या वेळेस सगळ्या माता भगिनी, सगळ्या वृद्ध झालेल्या सगळ्या ह्या ठिकाणी हरिपाठाला यायच्या. तिला एक सून आली. आता सून आल्यानंतर बऱ्याच महिलांना असं वाटतं काय होतो आपण, मोकळं होतो. असं काही घडत नाही, तो फक्त भास असतो. हां, त्यानंतर म्हणले सूनबाई आली. आल्यानंतर ती जी सून आली, सून आल्यानंतर तिच्या मंदिरात येण्याचा जो वेळ होता तो उशिरा होऊ लागला. लवकर यायच्या ऐवजी उशिरा होऊ लागल्या. सगळ्या मैत्रिणी त्या आजीला बिघडल्या, बोलल्या. म्हणलं का ग, तुझ्यामुळं आमच्या हरिपाठाला उशीर होतोय, तुला कळत नाही का. अगं सून नव्हती तेव्हा तू लवकर यायची, आता सून आली आहे पण उशीर होतोय तुला हरिपाठाला यायला, नेमकी काय झालंय. तिने असं मोकळं नाही सांगितलं. खाली बसली, कपाळाला हात लावला, कपाळाच्या आढ्या केल्या आणि मग म्हणले आता कसं सांगू तुम्हाला, काय सांगू, बस मला एवढं आता मला मिटवायचं आहे प्रकरण. आता आहे का, हा जो काय सांगू शब्द आहे हा असा अनेक तरंगांनी येतो. त्या पद्धतीनं जगद्गुरु तुकोबरायांच्या पुढे प्रश्न पडला. म्हणले काय सांगू आता संतांचे उपकार. मला काहीच कळत नव्हतं, पण ती भूमिका माझ्या ज्ञानोबरायांनी माझ्यापर्यंत पाठवली. गोरोबा काका, सावता महाराज, नरहरी महाराज, राका बंका, मुक्ताई, जनाबाई महाराज, नामदेव महाराज, सगळ्यांनी हा संप्रदाय, एकनाथ महाराजांनी हा संप्रदाय माझ्यापर्यंत आणून ठेवला. हा आमच्यावर काय केला, उपकार केला. म्हणून काय सांगू आता, हे अद्भुत असं ज्ञान, संजीवनी ज्ञान, या ज्ञानाचं अभित मंत्र आमच्यापर्यंत दिलं. व्यापक हे खुलं केलेलं ज्ञान आमच्यापर्यंत दिलं. म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार. महाराज कळलंय आम्हाला, उपकार संतांचे सांगतात. नेमके उपकार काय केला. मज निरंतर जागविते, हा त्या संतांनी काय केला, उपकार केला. जागविते हा शब्द क्रियापदी आहे. आपण जर हा शब्दाचा विचार केला, जागवणं हा जर उपकार ठरू शकतो, तर आपण लौकिक भाषेमध्ये तो उपकार नाही. विठला विठला मला सांगा, जागवणं हा उपकार आहे का. जागवणं तसं पाप आहे. तुम्ही म्हणाल कसं, शास्त्र सांगतं झोपलेल्या माणसाला उठवू नये.
आणि हे प्रकरण लगेच मी सांगून जातो, नाही तर गोंधळ व्हायचा. सकाळी सकाळी सासूबाई म्हणे सुनेला उठायचं आणि सुनबाई म्हणशील रात्री कीर्तनात ऐकलं नाही का तुम्ही बाबांनी काय सांगितलं. झोपेतून कोणाला उठवायचं? तिघांना उठवायचं, सेवकाला उठवायचं, रोग्याला उठवायचं आणि विद्यार्थ्याला उठवायचं. या तिघांना मात्र उठवायचं, कारण विद्यार्थ्याच्या हितासाठी उठवायचं, रोग्याला जगण्यासाठी उठवायचं आणि सेवकाला रक्षणासाठी उठवायचं. पण जागवायचं म्हणजे जागवायचं. मला सांगा, जागवणं हे जर उपकार असतील तर पहाटे पहाटे साखर झोपेमध्ये तुम्हाला कोणी उठा म्हणलं, आनंद वाटतो का दुःख वाटतं का राग येतो? हे माझ्या पुढं बसलेली चिल्लर पार्टी बाल, माझ्या गोपिका, हे रे बाई, हे नाही इकडं कशाला, आपलं आपलं पॅनल. कारण झोपेतून तुम्हाला पहाटे जर कोणी उठवलं तर राग येतो का बरं वाटतं का टेन्शन येतं? खरं सांगा प्रामाणिक, देवाची शपथ तुम्हाला. राग येतो. तेव्हा ते काय बोलले, राग येतो म्हणले. राग ऐका, मग जागवण्यामध्ये जर राग असेल तर या ठिकाणी म्हणतात मज निरंतर जागविते. महाराज आपलं जागवणं डोळस आहे आणि संतांचं जागवणं हे आत्महिताचं आहे, म्हणजे प्रज्ञेचं जागवणं आहे. विठाला विठाला महाराज संत जागवण्याची भूमिका करत असताना सामान्य जागवत नाही. संत फक्त जीवाला जागवत नाही, संत संतांनाही जागवतात, संत देवालाही जागवतात आणि संत जीवाला सुद्धा जागवतात. विठला विठला उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथ, स्मरण करा पंढरीनाथ, भावे चरणी ठेवा माथा, सुख विवेका जन्माच्या, भावे चरणी देवा माता, सुख विवेका जन्मा, जन्माच्या सुख विवेका. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवे व्यथा जन्माच्या. महाराज हे जीवाला जागवणं झालं आणि संतांना जागवणं काकड्यामध्ये दररोजच आहे. उठा सा संत साधा पुले वा जाईल हा नरदेह मागेला भगवंत, जाईल हा नरदेह मागेला भगवंत. उठा साधू संतांना पुलिहित, जाईला नरदेह मागेला भगवंत, जाईला नरदेह मागेला भगवंत, उठा साधू संत साधा आपुले हित, जाईला हा नरदेह मंग कैसा भगवंत. महाराज जीवाला जागवतात, संत संतांना जागवतात, मग का देवाला सोडवतील का? देवाला सुद्धा जागवतात महाराज. उठा पांडुरंगा, उठा पांडुरंगा प्रभात, समय पाताला, उठा पांडुरंगा प्रभात, पांडुरंगा प्रभात, उठा पांडुरंगा प्रभात, समय पाता, उठा पांडुरंगा प्रभात, वैष्णवांचा मेळा करून पायी जाते, वैष्णवाचा मेळा करून पायी आला, वाळवंटापासून महा, वाळवंटापासून महा द्वारापर्यंत, वाळवंटापासून महाद्वारा, वाणावंटापासून महा, वाणावंटापासून महा, दारापर्यंत, वाणावंटापासून महा, द्वारापर्यंत. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी पुढे जोडून हात. राही रुक्माबाई तुम्हा येऊ द्या दया, शेजे हालवणी जागे करा देवराया. महाराज सामान्य घटना नाही, संतांमध्ये ही शक्ती लक्षात ठेवा. संत जीवाला जागे करतात, संत संतांना जागे करतात आणि संत
देवाला जागे करतात. म्हणून मज निरंतर जागविती. कशाच्या ठिकाणी? आता जागा रे भाई नो जागा. महाराज जाग ठेवणं म्हणजे काय? मग तुम्ही म्हणाल आम्ही झोपलेलो एका जागे. आता मला सांगा, कीर्तनात माझ्यासह तुम्ही झोपले का जागे? कोणाला वाटतं आपण जागे म्हणून? तुम्हाला वाटतं की जागे? मला तर वाटतं मी झोपलोय बुवा तसं. मी नाही सांगत. अविद्येची निदा विश्व स्वप्नाचा हा धांदा भोगित होता प्रभुदा अनादि जो. महाराज आपण झोपलेलोच आहे. कशाला झोप? झोप म्हणजे काय असते माहितीये का? जोपर्यंत आपल्याला आपली निज वस्तू कळत नाही, समजायचं आम्ही सगळे झोपलेलो आहोत. महाराज हे कीर्तन झाल्यानंतर मी तुम्हाला प्रश्न विचारला, तुम्ही कुठे जाणार आहे? काय उत्तर द्याल? अरे मी आता विचारलं तुम्हाला, सर्वांना विचारलं. बालाजी महाराज सगळे त्याच्यात सगळे. मी विचारलं हे कीर्तन झाल्यानंतर कुठे जाणार आहात? उत्तर काय? घरी जाणार आहे. कोणाच्या घरी? माझा प्रश्न काय? तुम्ही काय सांगितलं? घरी जाणार आहात. माझा प्रश्न असा आहे, कोणाच्या घरी? सांगा ना. आपापल्या घरी. तुमचं आहे का ते? आजा गेला पंजा गेला पंधा गेला बाप मसना गेला. आजा गेला पंचा गेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पंतो तोही तैसा झाला. देखत देखत ना तो बंधू तोही तैसा. देखत 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 ना तू पंतो तोही तैसा झाला. देखत ना तो बंधू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. ए उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. भयाले मोठे. आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला. महाराज आदरणीय आमचे बालाजी महाराज म्हणजे काय तुम्ही सामान्य गायक समजू नका बरं. त्याचं कारण आहे, आदरणीय गुरुवर्य पूजनीय भगुरी गुरुजी ते त्यांच्या पठडीमध्ये गातात हे आम्हाला माहीत आहे, लक्षात ठेवा. म्हणून त्यांनी गायलंय, आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. पंढरी वाचुनी तुझा ठावणाई. तुम्ही तुमचं घर म्हणतायत, असं जर तुम्हाला वाटत असेल तर माझे जगद्गुरु तुकोबराय कसं म्हणतात? देश वेश नो हे माझा सहज फिरत आलो. करू सत्ता कवनावरी कोठे स्थिर राहिलो. पाय डोळे म्हणता माझे तीही कैसा मोकलिलो. परदेशी नाही कोणी अंध पांगुळ झालो. आता माझी करी चिंता दान दे भगवंता. पाटी पोटी नाही कोणी निर्विसज्जन संता. महाराज आपलं कोणीच नाही. ज्याच्यावर सत्ता गाजवते हे शरीर सुद्धा तुमचं नाही. जी संपत्ती तुम्हाला दिसते ते पंचमहाभूताचं देणं घेऊन जाणारे. जर तुमचं काहीच नाही तर तुम्ही जे तुमचं नाही त्याला तुम्ही तुमचं म्हणणं म्हणजे आत्महिताच्या ठिकाणी गाढ निवांत झोप लागणं, याला झोप म्हणतात. लक्षात ठेवा. ही अशी झोप भारी लागली आहे का? पाठीमागचा म्हणतो हे शेत घ्यायचं, तो म्हणतो त्याला उडवायचं, तो म्हणतो त्याला संपायचं, तो म्हणतो त्याला पाडायचं, हा म्हणतो ह्या गटावाल्यान, तो म्हणतो त्या गटा. बस का आता? हे जे म्हणणं आहे याला काय म्हणायचं? आत्महिताच्या ठिकाणी झोप लागणं, झोप लागणं. महाराज या जगतामध्ये तुम्ही ज्याचं महाराज अजून सांगू का? मला सांगा, माता भगिनीचा जन्म होतो माहेरी, नांदणूक होते सासरी. दोन्हीही ठिकाणी राहत असताना एका ठाई कुठेच राहत नाही. मग मला सांगा नेमकी तिचं घर कोणचं? अजून सांगू का? बुद्धिभेद करू का थोडा? मग तुम्ही त्यासाठी आलो का मी? नाही, ऐका. जर तिला माहेर प्रिय आहे तर माहेरात राहत नाही. सासर आवडीचं आहे तर सासरात मन रमत नाही. कळलं का? ऐका.
हे मी का बोलतोय? जिथे जीवाची चंचलता थांबतच नाही, आवडून निवडीचा भाव भिन्न भिन्न आहे, क्षणोक्षणाला चित्ताची पालट निर्माण होते, याला म्हणायची झोप लागणं. नित्य जागा जो असतो त्याला देवाशिवाय जगत दिसतच नाही, त्याला नित्य जागा म्हणा. आणि संतांनी ते केलं, मज निरंतर जागविती. कारण का? जीवाला लोभ, अहंकार, मद, मत्सर ह्या विकारांची झोप लागू शकते, पण संत म्हणतात आम्हाला वारंवार ती मज निरंतर जागविती. ठीक आहे महाराज, मग आता नियम असा आहे, तुम्ही निरंतर जागवण्याचा उपकार आम्हाला संतांनी केलेला सांगितला, पण उपकाराचा नियम असा आहे, ऋण वैर हत्या हे 3 जर शिल्लक राहिले तर जन्म घ्यावा लागतो. ऋण राहिलं तर जन्म, हत्या झाली तर जन्म, वैर राहिलं तर जन्म. मग आता ह्या ठिकाणी ऋण राहून जाणार आहे, मग जन्म घ्यावा लागेल. त्या संतांच्या ऋणफेडीसाठी तुम्ही काहीतरी करा. जगद्गुरु तुकोबराय म्हणले, ह्या संपूर्ण विश्वात अशी एकही वस्तू नाही का ती दिल्याने त्यांच्या ठिकाणचा ऋण फिटेल. फक्त जीव आहे, पण तो जीव जरी दिला तर थोडा पडेल. अभंगाचं 2रं चरण. काय द्यावे त्यासी भावे उत्तराई, 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 काय द्यावे त्यासी भावे उतराई. हे विता पायी जीव थोडा, हे विता पायी जीव थोडा, काय द्यावे त्यासी भावे उत्तराई, काय द्यावे त्यासी भावे उत्तराई. काय द्यावे त्याचे व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. काय दिल्याने त्यांचे उपकार फेडतील? महाराज रामायणामधलं एक दृष्टांत सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. ज्यावेळेस नल नील जामवंत हनुमंत सगळे परत आले म्हणजे कडून लंका जिंकली, बिभीषणाच्या ठिकाणी राज्य दिलं, भगवती सीता मातेला घेतलं आणि राम राज्य स्थापित करण्यासाठी आले. त्या ठिकाणी कौशल्या माता, कैकेयी माता, सुमित्रा माता बसलेल्या आहे, सीता माता, मांडवी माता, उर्मिला माता आणि श्रुतकीर्ती माता ही बसलेल्या आहे. ऐका, प्रभू रामचंद्रांच्या पत्नीचं नाव सीता आहे, लक्ष्मण भैयाच्या पत्नीचं नाव उर्मिला आहे, राजा भरताच्या पत्नीचं नाव मांडवी आहे आणि राजा शत्रुघ्नाच्या पत्नीचं नाव श्रुतकीर्ती आहे. ह्या चारीही बसलेले आहे, 4 भावंड आहे. नल नील जामवंत हनुमंत हे प्रतापी बसले, वशिष्ठ विश्वामित्र सगळा राज्य दरबार भरलेला आहे, सुमंतजी आहे, प्रधानजी आहे. आणि प्रभू रामचंद्रांना वाटलं कुठलंही कार्य सफल झालं की काहीतरी दिलं पाहिजे उपकार फेडण्यासाठी. तुम्ही बघा, लग्न कार्य, समूह समारोप आपलं काही असलं की आपण काहीतरी देत घेत असतो. तसं भगवती सीता माता म्हणते, अहो ही वानर सेना ही सगळी मंडळी तुमच्या बरोबर आली, लढली, झगडली, यांना काहीतरी सत्कार समारंभ ठेवा, काहीतरी द्या. प्रभू म्हणले देऊ. राज्य दरबार भरला, प्रत्येकाला दिलं, सगळ्यांना दिलं, कोणाला सोडलं नाही. फक्त एक व्यक्ती सुटली, मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयुतमुखं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हनुमंतराय सुटले आणि भगवती सीता मातेनं जरा रागाने बघितलं. कोणाकडं? देवाकडं. म्हणले का हो, ज्याच्यामुळे रामायण फिकं पडेल असं जे व्यक्तिमत्व पात्र आहे. महाराज रामायणातून हनुमान काढले तर काय रामायणात? काहीच नाही महाराज. काय महाराज, अहिरावण महिरावणाच्या वेळेस प्रभू रामचंद्र, द्रोणागिरी आणण्याच्या वेळेस हनुमंतराय, ह्या सगळ्या ठिकाणी
समुद्र उल्लंघन करायचंय. हनुमंतराय जाळी येली लंका, धन्य धन्य म्हणे तुका. कितीतरी प्रकरण हनुमंतरायाचे. सीता मातेला प्रभू रामचंद्रांनी उत्तर दिलं, सीते मला एक सांग, हनुमंताला नेमकी काय देऊ? ऐका बरं का, नेमकी काय देऊ? म्हणले काय देऊ म्हणजे काय देता? अहो एवढं द्या ना राज्य. म्हणले ठीक आहे ना, त्रिभुवन माझ्या ताब्यात आहे. एका उपकाराच्या फेडी करता एक मृत्यू लोक दिला, दुसऱ्या उपकारासाठी पाताळ दिलं, तिसऱ्या उपकारासाठी स्वर्ग दिला. अगं उपकार किती म्हणले? म्हणले राजा भरताच्या ठिकाणी माझी वार्ता त्याने कळवली, तुझी भेट मला त्याने घालून दिली, माझा निरोप त्याने तुला दिला, तुझा शोध त्याने घेतला, अहिरावण मैरावणापासून मला त्याने वाचवलं. अशा द्रोणागिरी लखन भैयासाठी द्रोणागिरी त्याने आणला. पुढल्या उपकारासाठी नेमकी काय देऊ सांग ना. ऐका, मला एवढं सांगायचंय, प्रभू रामचंद्र सुद्धा म्हणले काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. सीते अगं देऊच शकत नाही. कारण का, मला त्याच्या उपकारातून उत्तीर्ण नाही, त्याच्या उपकारातच राहणं बरं वाटतं. विठ्ठला विठ्ठला काय द्यावे? अरे मला सांगा, वैकुंठीचा राणा सुद्धा जिथे फिका पडतो तिथं आपण जीव काय देणार आहे? जगद्गुरु तुकोबराय म्हणले मी सुद्धा काही देऊ शकत नाही. कारण का, ह्या संत मालिकेनं हे ज्ञान माझ्यापर्यंत आणलं. देवोनिया जीव वडिले साधेला ठाव, तुका म्हणे देवा जुनाट ही माझी सेवा. ह्या न्यायाप्रमाणे ह्या वाड वडिलांनी सगळ्यांनी ही परंपरा माझ्यापर्यंत आणली असेल. काय द्यावे असे व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. म्हणले देऊ शकत नाही. उपकाराची भाषा अशी असते महाराज. उपकार असा आहे का, तो जेव्हाची तेव्हाच फिटला पाहिजे. जर राहिला तर तो राहूनच जातो. उपकाराची भाषा अशी आहे, उपकार सहज फिटत नाही. उदाहरणार्थ हे इकडच्या पेक्षा इकडं जास्त प्रकरण माहिती. उपकार फेडण्याची पद्धत आता अलीकडे राहिले नाही. जुन्या काळात साखर मीठ पीठ असं उसणं आणावं लागायचं. आठवतं का जरा? गरिबीचा काळ होता. जशाच तसं जर दिलं तरच ते फिटल्या जायचं, त्याच्यात नवल नाही. उपकार कधी फिटतो माहिती आहे? उपकार ज्या वेळेस माझा प्रवास चाललाय, खामगावला मी येतोय आणि तुम्ही मला भेटले आणि माझ्या गाडीचं पेट्रोल संपलं नाही पण गृहीत धरा संपलंय, मला तुम्ही पेट्रोल दिलंय, हा तुमचा माझ्यावर काय झाला? उपकार झाला. आता हा जर मला फेडायचा असेल तर तसाच प्रसंग, तुम्ही नाशिकला आले पाहिजे, तुमच्याही गाडीचं पेट्रोल संपलं पाहिजे आणि त्यावेळेस मी तिथे देण्यासाठी हजर पाहिजे, माझ्याकडे ते देण्यासाठी पाहिजे. अशी कृती जेव्हा समसमान घडते तेव्हाच उपकार फिटतो, नाही तर उपकार फिटत नाही महाराज. गुरुवर्य आदरणीय प्रातस्मरणीय, काही गोष्टी राहून जातात जीवनामध्ये, जन्म घ्यावा लागतो. आदरणीय पूजनीय वैकुंठवासी रामचंद्र बाबा निकम होऊन गेले. निकम बाबा एकदा पुण्याला गेलेले होते, ऐकून तर ठेवा. निकम बाबा पुण्याला गेले, सायंकाळची वेळ होती, शेवटची रात्री 10:30-11ला गाडी सुटते. 11 वाजताच्या गाडीमध्ये निकम बाबा बसलेले होते. बाबांच्या खिशामध्ये नेमकी काहीच पैसे राहिलेले नव्हते. कंडक्टर आला, तिकीट फाडण्यासाठी बोलू लागला, तिकिटासाठी पैसे नव्हते. बाबांनी खिशे चाचपडले. आपल्या संस्थेचा एक विद्यार्थी गाडीत बसलेला होता, त्याने पाहिलं बाबांकडे पैसे नाही, पटकन पळत गेला, 10 रुपये बाबांचे त्याने भरले, विषय संपला. आता पुढे काय घडलं ते ऐका. बाबा आळंदीला आले, पटकन वडगाव रोड आपलं केळगाव रोडला गेले, तिकडनं पुन्हा पद्मावती रोडला तो उघडून जेवणासाठी बसला होता. सकाळचा तोही जमला होता. दरवाजा उघडला आणि बाबांना त्याने पाहिला आणि त्याची छाती धडकली. त्याला वाटलं रात्री 12 वाजेला बाबा आले, बसमध्ये माझ्याकडून काही चुकलं तर नाही. म्हणले बाबा काय झालं? थरकाप उडाला त्या विद्यार्थ्याचा. बाबा म्हणले काहीच झालं नाही, हे तुझे 10 रुपये घे. ऐका, त्याला एवढा विस्मय झाला, तो विद्यार्थी म्हणू लागला, बाबा ओम तुम्ही माझे गुरु आहात, मी तुमचा शिष्य आहे, यदा कदाचित नाही दिले तर काय हरकत आहे, आणि द्यायचेच होते तर सकाळ झाली असती,
मी संस्थेत आलो असतो आणि तुम्ही मला पैसे दिले असते तरी चाललं असतं. बाबा म्हणले दोन्ही प्रश्नाचं उत्तर देतो. मुळात मी शिष्याची सेवा घेतच नाही. संपला विषय पहिल्या प्रश्नाचा. दुसरा प्रश्न तुझा असा आहे, उद्या सकाळ होईल 7 वाजेला तू पाठाला येशील. पाठाला आल्यानंतर मी तुला म्हणजे पैसे देईल. मला एक सांग, रात्रीचे 4.5-5 तास जाणारे अजून या 5 तासात जर माझं काही झालं तर हे 10 रुपये देण्यासाठी मला पुन्हा जन्म घ्यावा लागेल म्हणलं. याला म्हणायचं सावध असणारी मंडळी. मला एवढंच सांगा, हे का बाबांनी सांगितलं कोणाचं ऋण असलं तर जन्म घ्यावा लागतो. हनुमंतरायाच्या ऋणातून देव उत्तीर्ण होऊ शकले नाही. ज्ञानोबराय एकनाथ महाराजांच्या उपकारातून जगद्गुरु तुकोबराय महाराज सुद्धा म्हणतात, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. जीवच का, बाकी का नाही. कारण ह्या जगतामध्ये सगळ्यात उत्तम ठेवा जीवाचा जीवच आहे. म्हणजे काय, उदाहरणार्थ तुम्ही दुसरं काय देऊ शकतात. ऐका, तुमची पत्नी तुमची प्रियदर्शिनी आहे, आवडीचा विषय. तिला काहीतरी आवडीचं द्यायचंय, तुम्ही सोनं आणून द्याल, अलंकार आणून द्याल, अजून काही आणून द्याल, बरोबर. पण उपकारातून उत्तीर्ण द्यायचंय. जगद्गुरु तुकोबराने त्रिभुवनात नजर फिरवली. संतांना जे जे दिलं ते ते संतांनी बाजूला केलंय. मग काय दिलं पाहिजे. जीव देणं म्हणजे जीव भाव त्यांच्या चरणी अर्पण करणं. जीवच का. पंचदशीकार विद्यारण्य स्वामी म्हणतात, इयम आत्मा परानंद परम प्रेमास्पदम येत मान ही भूयम ही भूयास इथे प्रेमात्मनिक्षेते. महाराज पंचदशीकारांचं म्हणणं असं आहे, प्रत्येकाला स्वतःचा जीवच आवडतो, जीव सोडून काही आवडत नाही. चोपदार आहे ना, बरं लांब आहे, जाऊ द्या आता, ते जास्त लांब आहे. आपली विनेकरीच बरे आपल्याजवळ. विनेकरी महाराज, मला पडलेला प्रश्न आहे, नेमकी जीवाला काय आवडतं, काय आवडतं. समजा मी तुम्हाला ऑप्शन दिले, तुम्ही कुठले गावचेच आहे ना, मग विषय ड्रॉप झाला. मला एक सांगा, आपल्या ठिकाणी बँक बॅलन्स असतो, पत्नी असते, पुत्र असतो, संपत्ती असते. याच्यापैकी मी जर तुम्हाला म्हटलो, मंगेश भाऊ काय आवडतं, काय आवडेल तुम्हाला. बँक बॅलन्स, पत्नी, मुलगा, आई आणि देव असं मी ठेवलं, आणि जीव एवढे ठेवले ऑप्शन. आता बस, जास्त वाढवत नाही. ट्रॅक्टर बिक्टर तर काही घेतलंच नाही मध्ये मी. याच्यापैकी काय आवडतं, काय सांगाल. जीव, बस. कारण का, हा उत्तर सांगून दिलं म्हणजे घरी जाऊन भांडण होईल तुमचं आता. ऐका, गोंधळच. हा ऐका, जीवापेक्षा सगळ्या जगाला दुसरं काही आवडत नाही. ऐका, कोरोना गेला, बरोबर. कोरोनाच्या काळात प्रत्येक जण स्वतःला जपत होतं का बाकीच्यांची काळजी घेत होतं. बस आता कळलं. प्रत्येक जण कोणाला जपत होतं, स्वतःला जपत होतं. कोरोनाच्या काळात मी एका घरी गेलो कोरोनाच्या नंतर, आणि दरवाजामध्ये अशी ती, इकडे विदर्भात अशी ती चाकारी खेळायची पद्धत आहे का. जुन्या काळात अशी गोल चाकारी असायची, मुलं लोटायची बघा अशी. हा हा, त्याला काय म्हणत असेल, आमच्याकडे चाकारी म्हणतात, इकडे काय म्हणत. हा हा, बस बस. तर ते असं फिरवायचं. मी गेलो, असा मोठा एक गज, त्याला अशी गोल अशी ती वाकलेली दांडी लावलेली. मी म्हणलं जुना काळात आता हे खेळ राहिले नाही. आई साहेब हे कशासाठी. ते म्हणले काही नाही, आमच्या घरात यांना कोरोना झाला होता. म्हणलं मग काय प्रकरण आहे. म्हणले काही नाही, त्यांना ते क्वारंटाईन केलं होतं पलीकडल्या रूममध्ये. तर आम्ही दरवाजा बाहेरून कुलूप लावून घेतला होता, आणि खिडकीमधून हे ताट याच्यावर ठेवायचं, आणि ते ताट असं दूर लोटायचं. कळलं का मी काय बोललो. कारण का, ती पत्नी नव्हती का त्यांची, होती, पण तिला सुद्धा वाटायचं मी राहिले पाहिजे. बस, माझा विषय संपला. प्रत्येकाला जीव आवडतो, म्हणून जो जीवप्रिय आहे, जगद्गुरु तुकोबराय महाराज म्हणतात, तो जीव ठेविता हा पायी जीव थोडा. महाराज ह्या पद्धतीने उपकारातून उत्तीर्ण होण्याची भाषा आहे. पण ते उपकार करत असताना आमच्या ठिकाणी शिकविती हे पद जे वापरलंय ते कसं शिकवतात. तिसऱ्या चरणात सदा बोलणे हितऊ उपदेश, सदा बोलणे हितऊ उपदेश, सदा बोलणे हितऊ उपदेश, सदा बोलणे हितऊ
हित उपदेश करुणी सायास शिकविती. सहज बोलतात संत. संत जास्त अट्टहास करत नाही महाराज. मला हे सहज प्रकरण आलं का आमचे गुरुवरे बोधे बाबा आठवतात. काय महाराज सहज बोलायचे बाबा. बाबा म्हणायचे गड्यांनो गाथा पाठ केलं पाहिजे. बाबा ज्ञानेश्वरी पाठ केली पाहिजे. अरे हे नाट एवढे पाठ केले पाहिजे. हां ज्या बाबा म्हणायचे ज्याचे नाट पाठ त्याचा कीर्तनात थाट. हां असं म्हणायचे बाबा. बाबा मला म्हणायचे असं. बाबा म्हणलं पारायण करतो ना. बाबा म्हणले समाधान पारायणात मजा नाही पाठांतरात मस्ती म्हणले. हां ते म्हणले जसा प्रपंचिक माणूस प्रपंच करताना हाडाची काढून रक्ताचं पाणी करतो ना तसं साधकाने ते झिजवलं पाहिजे म्हणलं शरीर त्या गाथा ज्ञानेश्वरीसाठी. सहज बोलायचे. ऐका कीर्तन करून करून कीर्तनकार थकले पण किती लोक बदलले मला माहित नाही. पण बाबा आमचे सहज बोलले तर गुरुवरे मोठे कदम माऊली घडले. लक्षात ठेवा सामान्य घटना नाही. उद्या परवा येणारे गुरुवरे उल्हास बाबा कोणाची देणगी? बाबांची देणगी. सगळी मंडळी महाराष्ट्रातली ही बाबांची देणगी महाराज. आदरणीय गुरुवर्य पूजनीय पाचपोर बाबा सुद्धा बाबांचे परमस्नेही होते. लक्षात ठेवा हे स्नेह हे सहज नाही. सहज बोलणे हित उपदेश या न्यायानं. गुरुवर्य प्रातस्मरणीय मारुती बाबा गुरव होऊन गेले संस्थेमध्ये. त्यांच्याकडे एक विद्यार्थी आला. तो विद्यार्थी असा मतिमंद बुद्धिहीन होता असं ते मंडळी सांगायची. आणि तो पुढे बसला आणि पुढे बसल्यानंतर किंबहुना ह्या शब्दाचा अर्थ फार काय सांगू होतो. किंबहुना तुमचे केले किंबहुना सर्व सुखी. किंबहुना ह्या शब्दाचा अर्थ काय? फार काय सांगू. ह्या शब्दाचा अर्थ आहे बरं का. ते मारुती बाबांना तो विद्यार्थी पुन्हा पुन्हा विचार बाबा किंबहुना शब्दाचा अर्थ काय? बाबा म्हणायचे फार काय सांगू. पुन्हा तो विचारायचा किंबहुना या शब्दाचा अर्थ काय? पुन्हा बाबा म्हणायचे फार काय सांगू. महाराज एक दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले. बाकीचे विद्यार्थी म्हणले बाबा आम्ही चाललो तुम्ही त्यालाच शिकवा. अहो त्याला येणारच नाही. बाबा म्हणले असं होणार नाही. अरे ज्ञानोबरायांच्या नगरीत राहतो आपण. अरे हा तर मनुष्य. ज्ञानोबरा रेड्याच्या मुखातून वेद बोलवले. याला का किंबहुना कळणार नाही? करुणी सायास शिकविती. सायास करतात सहज बोलतात. आपलं बोलणं सहज असतं पण गावाला 2 ठिकाणी करणारं असतं. म्हणजे सहज बोलून आपल्यातून वाद निर्माण होतो. संतांच्या सहज बोलण्यातून जगाचं कल्याण होतं महाराज. का रिकामे तोंड करू गेले बडबड की गीता ऐसे कोड आतुडले. ज्ञानोबरायांच्या ठिकाणी सहज निवृत्ती दादा म्हणले ज्ञाना अरे काहीतरी ज्ञानाच्या गोष्टी कर. ज्ञानेश्वरी प्रगट झाली महाराज. सहज बोलण्यातून प्रगट झालं. म्हणून सहज हा शब्द संतांच्या ठिकाणी लागू पडतो. सहज बोलण्यातून ज्ञानोबरायांनी एकच सांगितलं सहज बोलता नाही आले तर असं बोला. साचानी मवाळ मिथुले आणि रसाळ शब्द जैसे कल्होळ अमृताचे. गोड बोला साच खरं बोला प्रेमाचं बोला ज्याने परतत्व स्पर्श होईल असं बोला. असे संत बोलतात. आणि करुणी सायास शिकविती. ठीक आहे महाराज आता आमची अडचण अशी आहे तुम्ही संतांनी केलेले उपकाराची भाषा सांगितली ते निरंतर जागवतात. त्या उपकाराच्या प्रित्यर्थ त्यांच्या ठिकाणी जीव ठेवला तरी कमी पडेल. शिकवत असताना त्यांनी सायास करून शिकवले. पण आम्हाला याच्याही पुढची प्रक्रिया सांगा का ते संत नेमके जीवाला सांभाळतात कसे. उदाहरण द्या. शेवटचं चरण. तुका म्हणे वाच धेनु येथे. तुका म्हणे वाच धेनु येथे चित्ते. तुका तैसे मज येथे सांभाळित काय द्यावे त्यासे भावे उतरारे. काय द्यावे त्यासे भावे उतरारे.
ठेविता पाय जीव थोडा जीव थोडा ठेविता बारीक ठेविता 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 पाय जीव थोडा ठेविता पाय जीव थोडा ठेविता पाय ठेविता पाय जीव थोडा तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ते तैसे मज हेते सांभाळीत तैसे मज हेते म्हणजे कैसे ज्या पद्धतीनं नुकतीच विलेली जी गाय तिला धेनू म्हणलं जातं बरं का. धेनू दुसऱ्या गायीला नाही. जी नुकतीच व्यालेली गाय जी नुकतीच वासराला जन्म दिल्यानंतर तिचा जेवढा जीव त्या वासराप्रती आहे तेवढाच जीव संतांचा जगाविषयी आहे. उदाहरणार्थ ती गाय जेवढ्या तत्परतेनं किंवा जेवढी जिव्हाळ्याने त्या वासराला सांभाळते तेवढ्याच तन्मयतेनं ह्या जगाला संत नित्य सांभाळतात. तैसे मज हे ते सांभाळीत. तीन क्रियापद आले. शिकविते, जागविते, सांभाळिते. महाराज ह्या जगतामध्ये काही जागवतात पण शिकवत नाही, काही शिकवतात पण सांभाळत नाही, काही सांभाळतात पण जागवत नाही, शिकवत नाही. उदाहरण भरपूर आहे, वेळ संपली आहे, फक्त स्पर्श करतो. आई वडील जागवतात सांभाळतात पण शिकवतील शंका आहे. शिक्षक शिकवतात पण सांभाळतीलच शंका आहे. एखाद्या ठिकाणी पहाटे पहाटे लोक उठवतीलच पण पुढे जाऊन सांभाळतीलच शंका आहे. अशा अनेक गोष्टी आहे. पण संत जागवतातही, शिकवतात आणि सांभाळतात. भोजने महाराज असू द्यात बाबा, गजानन बाबा असू द्यात, नाही तर सद्गुरू जोग महाराज असू देत, गुरुवरे बोधे बाबा असू द्या, तर गुरुवरे मारुती बाबा असू द्या, कोणीही संत असू द्या, त्या संतांनी शिकवलंही, जागवलंय आणि सांभाळलंय. आदरणीय गुरुवर्य प्रातस्मरणीय पूजनीय संजयजी बाबा पाचपोर सुद्धा असतील, ते सुद्धा ह्याच कोटीतले. साधक अवस्थेमध्ये येणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्याला शिबिरापासून गोशाळेपासून सगळ्या अडीअडचणी बाबा सुंदर पद्धतीनं सोडवतात. याला सांभाळणंही म्हणतात, याला शिकवणंही म्हणतात आणि याला जागवणंही म्हणतात. या ठिकाणी विदर्भ प्रांताच्या भूमीमध्ये असे अनेक साधू झाले का त्या साधूंनी जगाला सांभाळलंही, शिकवलंही आणि जागवलंही. अशा पद्धतीनं
या ठिकाणी हा अभंग घेण्याचं प्रयोजन एवढंच आहे, ज्या साधू संतांनी आमच्यावर एवढा थोर उपकार केला आपण सुद्धा सगळे एवढंच म्हणू शकतो, काय द्यावे त्याचे व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा विठोबा रखुमाई हात वरती करा. हरे जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हा विठोबा रखुमाई सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली हा अभंग घेण्याचं कारणच एवढं आहे, श्री संत गोरोबा काका यांनी सुद्धा आपल्यावर काय केलंय, उपकारच केलाय. का उपकार केला महाराज, भक्तीच्या प्रांतामध्ये प्रपंच आडा आला तरी तो बाजूला ठेवला. आमच्या संती माता असतील वा रमा माता असतील यांना सगळ्यांना बाजूला करून वैराग्य काय असतं हे जिवंत वैराग्य विषय प्राप्त असताना सुद्धा ज्यांनी टिकवलं ते संत गोरोबा काका. तेरढोके या ठिकाणी तालुका कळंब जिल्हा धाराशिव या ठिकाणी गोरोबा काकांचं समाधी स्थळ आहे. त्या स्थळाच्या ठिकाणी आजच्या दिवशी फार मोठ्या पद्धतीनं यात्रा भरते. त्या वारीला आम्ही पूर्वी जायचो, आता शक्य होत नाही. त्या ठिकाणी सुंदर अशी समाधी स्थळ आहे. गोरोबा काका हे संत परीक्षक आहे महाराज, ज्यांनी नामदेवरायांची परीक्षा घेतली, ज्यांनी ज्ञानोबाराय नरहरी महाराज सावता महाराज ह्या सगळ्या संतांची परीक्षा घेणारे थोर संत गोरोबा काका आहेत. म्हणून ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धारावया आले दिन जना, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती, होका दुराचारी विषयी आसक्त, संत कृपे त्वरित मुक्त होते. महाराज अखंडित नामा त्यांचा वास पाये, निशिदिनी गाय संत संगती, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती. ह्या ठिकाणी काही बोलत असताना चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहे, जे बरोबर असेल ते स्वरांद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची येथील गुरुवारी यांचा प्रसाद इंद्रायणी माता चंद्रभागा मातेचं तीर्थ त्यांच्या चरणी अर्पण करतो. आदरणीय गुरुवारी प्रातस्मरणीय आमचे पूजनीय मधुकर बापा जाधव झोपुळकरांना सेवा समर्पित करतो. उपस्थित सर्व गुणीजन टाळकरी वारकरी मंडळींना पुनश्च एकदा सगळ्यांना अभिवादन करतो. सर्व गुणीजन आदरणीय ऋषिकेश महाराज, आदरणीय बालाजी महाराज, आदरणीय नवनाथजी महाराज आदी करून सकल संतांच्या ठिकाणी या ठिकाणी वंदन करतो. या ठिकाणी आदरणीय गणेश दादा यांच्याकडे भोजन व्यवस्था सुंदर पद्धतीनं पार पडली. या ठिकाणी आता पुढे बहुत करणे आहे. प्रवास जवळजवळ 400-450 किलोमीटर बसलो बाबा, तुमचा भाग सामान्य नाही, दूरचा अंतर आहे. सगळा हा प्रवास करून या ठिकाणी आल्यानंतर खरं समाधानाचं समाधान झालं हे महत्वाचं आहे. हा नाहीतर गोंधळ होतो. म्हणजे काय महाराज, 4-5 नाही 4 आणि 4 8 कूलर लावलेले आहेत बरोबर, म्हणजे कुठल्याही वक्त्याला जाऊ द्या, श्रोत्यांना त्रास नाही. हा नाहीतर काही ठिकाणी मृदंगवाल्या 4 वेळा सांगतो फॅन आणा फॅन आणा फॅन आणा, तरी फॅन येत नाही. अशाही घटना घडतात. पण या ठिकाणी सगळं सुसज्ज, परंपरेला शोभेल असं सगळं वर्तन आहे. सगळ्या परंपरेच्या मालिकेला वंदन करतो आणि थांबतो. हरी करविले तैसे केले कटकट, वाकडे का नीट देव जाणे, कोणा कारणे हे झाले निर्माण, देवाचे कारण देव जाणे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे, संतीनो अंगभूत युक्तीनो हा उपदेश, तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेची पोचणे, जन्मजन्मी तुका म्हणे. पाहे पा ध्वजेचे चिरगुट, राया जतन करिता कष्ट, तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रा अंकित. मशीपत्र ते केवडे राहो चालवी आपुल्या पाडे,
तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित बाप रखमा देवी वरुदा सांभाळावे आपुल्या वृदा तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित तुकाराम तुकाराम तुकाराम